पुण्यातील तळेगाव येथे नियोजित असलेला वेदांत आणि फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आगपाखड केली। हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचे निश्चित झाले होते। वेदांत कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी ट्विट करून पण सरकार बदलल्यानंतर एका महिन्यात अशा काय गोष्टी घडल्या की फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला। ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते। यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले। महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे हा प्रकल्प राज्याबाहेर गेला का, असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला। यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की राज्यातील सध्याच्या व्यवस्थेवर कोणाचा विश्वास उरलेला नाही। रोज बदल्या होत आहेत, कोण कुठे जातंय ते कळत नाही, त्यामुळे काहीच कळेनासे झाले आहे। मुख्यमंत्री सगळीकडे गरागरा फिरत आहेत, पण आता त्यांनी मंत्रालयात बसून काम करण्याची गरज आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला। फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेला असला तरी आता एअरबसचा एक प्रकल्प आणि क्युबिक कंपनीचा प्रकल्प हे महाराष्ट्रात येण्याच्या मार्गावर आहेत। आता किमान हे प्रकल्प तरी महाराष्ट्राबाहेर जाऊ नयेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले। आम्ही दोघेही या कंपनीसोबत वेदांतसोबत आणि अर्थात एसएसएमचं उद्योग खातं असेल, MIDC असेल, सतत चर्चेत होतो। 21 जानेवारी 2022 देखील आमची बैठक झाली या स्पेसिफिक उद्योगाबद्दल, या फॉक्सकॉनच्या आणि वेदांतच्या सेमीकंडक्टरच्या उद्योगाबद्दल। आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी व्हिजिट्स देखील झाले, मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल, पुणे रिजनमध्ये असेल। आणि मग जो काही त्यांनी थोडा शोध लावला, थोडे त्यांची एक्सपर्टीज असतील, कन्सल्टन्ट्स असतील, ते सगळे घेऊन टेक्निकली, फायनान्शियली, सबसिडी वगैरे सगळं गोळा करून कसं काय करता येईल, त्याच्यात तळेगाव ही जागा त्यांनी ओळखली होती आणि तिथे ही इंडस्ट्री आणायची असं ठरवलं होतं। देसाई साहेबांनी जसं सांगितलं की साधारणपणे डॅवोसमध्ये असताना देखील आमची ही चर्चा झाली की महाराष्ट्रात हा उद्योग येऊ शकतो। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उद्योग 2.25 लाख कोटीचा आहे। 160 छोट्या मोठ्या इंडस्ट्री ह्या सोबत येणार, ॲन्सिलरी इंडस्ट्री 70,000 ते 1 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ह्या एका इंडस्ट्रीमधून मोठं येणारा रोजगार होता। आणि हे सगळं होत असताना मला वाटतं सडनली आज आपण बघितलं असेल की गुजरातला ही इंडस्ट्री चालली आहे असं आमच्या कानावर बातमी आली आणि मी देखील बघितलं। आज सकाळी MOU सायनिंग सेरेमनी देखील झाली। गुजरातला जाण्याबद्दल किंवा कुठेही इतर राज्यांमध्ये जाण्याबद्दल दुःख नाही, पण दुःख याच गोष्टीचं आहे की हा उद्योग, ही कंपनी जी महाराष्ट्रात येणं 100% नसेल तरी 95% ठरली होती। 100% सायनिंग नंतर ठरत असतं, पूर्णपणे सगळं ठरल्यानंतर नक्की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात का गेली, हा उद्योग तिथे का गेला, हा एक महत्त्वाचा प्रश्न। ट्विट करत असताना अग्रवाल साहेबांनी हे देखील ट्विट केलेलं आहे की तिकडच्या उद्योगमंत्र्यांनी आणि तिकडच्या स्थानिक काही प्रशासनांनी जी मेहनत घेतली आताच्या काळामध्ये ती खूप चांगली होती, त्यांचं देखील कौतुक करतो मी। पण नक्की आपले उद्योगमंत्री, आपलं सरकार जे खोके सरकार आहे, म्हणजे मी या सरकारला सरकार मानत नाही का ते घटना आहे, पण ही जी काही अरेंजमेंट आहे या सरकारमध्ये ते नक्की करत तरी काय होतं। म्हणजे ही फॅक्टरी, ही कंपनी आपल्या राज्यात जूनपर्यंत येत होती। आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल 26 जुलैला CMOच्या हँडलिंग असेल, अनेक वेगवेगळ्या हँडलिंग ट्विट केलं की ही कंपनी तिथेच येणार। मग एका महिन्यात एवढं घडलं बिघडलं तरी काय की नक्की हा महाराष्ट्रात इतर कुठच्या राज्यामध्ये गेली। एकंदरीत जर आपण परिस्थिती आपल्या बघितली असेल तर या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे की नाही हा मोठा प्रश्न पडलेला आहे। मग कायदा सुव्यवस्थेचा असेल, मग कुठे गोळीबार का होत होतो, मग गद्दार काहीतरी वेगळं काय करत असतो, या सगळ्या गोष्टींना पकडून किती असे इन्व्हेस्टमेंट्स आपल्या राज्याकडे येतील। कारण आपण बघितलं असेल गेल्या 2.5 वर्षामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जेव्हा महाविकास आघाडी सरकार म्हणून काम करतो, देसाई साहेबांनी उद्योगमंत्री म्हणून आणि आम्ही सर्वच मंत्रिमंडळाचे सहकारी म्हणून या राज्यामध्ये 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आहे, तेवढे रोजगार उपलब्ध करून देत होतो। मला वाटतं 90% जास्ती MOU साईन झालेले ते एक्झिक्यूट झाले, त्यांना जागा दिले, ते काम सुरू झालेलं आहे। तसंच जे वातावरण होतं आपण बघितलं असेल, कुठेही दंगल कुठे घडली नाही, कुठे दंगा बसत होता, कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता। लोकांचा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास आमच्या महाविकास आघाडी सरकारवर होता। आणि तसंच डॅवोसमध्ये देखील आम्ही 80,000 कोटी एवढी गुंतवणूक एका त्या 4 दिवसाच्या ट्रिपमधून डॅवोसला आम्ही गेलेलो डेलिगेशनमधून तेवढी आणू शकतो। पण आता जे वातावरण आहे मला वाटतं कुठेही गुंतवणुकीचं पोषक असं वातावरण वाटत नाही। विश्वास या सरकारवर आहे का, कोणाचाच नाही, ना आमचा आहे ना कोणाचा आहे। आणि मूळ गोष्ट म्हणजे अशी राहिलेली आहे की आज धक्कादायक प्रकार झालेला आहे।
जसं मी सांगितलं की त्या कंपनीला आणि त्या राज्याला शुभेच्छा देतो, त्यांनी चांगलं काम केलं त्यांच्यापैकी ठीक. पण महाराष्ट्रात जी कंपनी येणार होती ती शेवटच्या मिनिटाला काय येऊन निघून गेली हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ह्या जी काही परत अरेंजमेंट आहे, बेकायदेशीर असेल, घटनाबाह्य असेल, त्याच्यातले जे खरे मुख्यमंत्री असतील त्यांनी आम्हाला सांगावं की नक्की ही इन्व्हेस्टमेंट, ही गुंतवणूक आपल्या राज्यातून का निघून आपल्याला याच्यावर काय प्रश्न सुचू शकतो. उद्योगमंत्री म्हटलेलं आहे की जर कंपनी आणायची होती तर 2.5 वर्षात का आणली गेली नाही. मला वाटतं हा त्यांचं कमी अभ्यासाचं ते सगळीकडे दाखला देत आहे. त्यांनी थोडं खात्यात बसले आणि माहिती घेतली तर त्यांना ते उत्तर मिळेल. त्याचा अधिकचे इन्सेंटिव्ह सुद्धा आम्ही देऊ केलेले आहेत. आमचं सरकार जे आहे हे उद्योग आणण्यासाठी सक्षम आहे, आम्ही फॉलो घेत आहोत. परंतु कंपनी बाहेर गेल्यावर राजकारण करण्यापेक्षा आता त्यांना परत आणण्यासाठी ते प्रयत्न करावे. काय हे सोपं असण्याचं राजकारण करून, आणि आम्ही देखील राजकारण करत नाहीये. आम्ही हेच सांगत होतो की कोविडच्या काळात राजकारण करू नका, हे उघडा तेवढं राजकारण करू नका. राजकारण ज्यांनी करायचं होतं त्यांनी केलेलं. आज आम्ही मागच्या सरकारमध्ये जे मंत्री म्हणून बसलो होते ते जवळून ही पूर्ण प्रोसेस पाहिलेली आहे. जी कंपनी आपल्याकडे 100% येणारच होती ती बाजूच्या राज्यात का गेली हा प्रश्न विचारतोय. हा प्रश्न उचलणं आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख बेरोजगारांसाठी बोलणं हे राजकारण असेल तरी राजकारण म्हणून घ्या, पण आम्ही हा प्रश्न विचारणार. कारण साधारण 1 लाख लोक त्याच्यात त्यांना रोजगार मिळू शकतात, आता तरुणांना रोजगार मिळू शकतात. काय नेमकी कारण वाटते राजकीय महाराष्ट्राची अस्थिरता याचे प्रमुख कारण असू शकतं का गुजरातलाच सगळे प्रोजेक्ट त्याच्या पुढचे पाहायला मिळते? हे मला वाटतं आत्ताच्या जे खरे मुख्यमंत्री असतील या सरकारमधले त्यांनी सांगावं. कारण आपण बघताय कायदा सुव्यवस्था कुठलीही अंकुश नाही, प्रशासनात कुठे अंकुश नाही, रोज बदली होत आहे, कोणाची होते कुठच्या डिपार्टमेंटमध्ये जात आहे, कोणाला काही ठाऊक नसताना कुठचं गुंतवणूक आपल्या राज्यात येईल हा मुद्दा प्रश्न पडलेला सगळ्यांना. आपणच जर बातम्या बघितल्या मला वाटतं एबीपीला दाखवलं एका आमदारांनी पिस्तूल काढलेली वगैरे, हे सगळं वातावरण मला वाटतं महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. आणि म्हणून जे आज मी सकाळी पण सांगितलेलं आहे न्यूजच्या मार्फत की राजकारण आता कमी करून उगाच राजकीय आरोप प्रत्यारोप, राजकारण ह्याला फोडा त्याला फोडा असंच सरकार, हे सगळं ठीक आहे. तुम्ही घराघरा सगळीकडे फिरताय, पण जरा मंत्रालयापासून कामं करणं गरजेचं आहे. आम्ही देखील डॅवोसला असू किंवा कुठूनही आम्ही ही कंपनी महाराष्ट्रात आणत होतो. म्हणजे 21 तारखेची जी आमची बैठक होती अनिल अग्रवाल साहेबांबरोबर, त्यांनी ट्विट पण केलेलं, त्यांनी पण ट्विट केलेलं की झूमवर होती. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण आमचं सुरू झालेलं त्यांच्याबरोबर पाठपुरावा. तसंच एअरबस ही मोठी इन्व्हेस्टमेंट आता आपल्या देशात इन्व्हेस्टमेंट आहे की वेदांत नाही तर एअरबस तरी महाराष्ट्रात यावी, आमची ही इच्छा आहे. क्युबिक नावाची एक कंपनी आहे, त्याचं पुढे काय झालं, ह्या सगळ्या आम्ही पाठपुरावा जे करत होतो ते महाराष्ट्रात जर आलं तर मला वाटतं चांगलं होईल. आता वरती पण आणि खाली पण त्यांचंच राज्य. केंद्र सरकारचा किती हस्तक्षेप होता? तुम्ही जर जवळ पाहिजे तर अनेक गोष्टी वगैरे मुंबई असो किंवा महाराष्ट्रातून यावर केलेले आहेत. केंद्राचा दबाव अशा प्रकारे गुजरातमध्ये जास्त उपयोग केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्या कंपनीची गुंतवणूक आहे. हस्तक्षेप मी म्हणू शकणार नाही, कारण मूळ म्हणजे आता आपल्याकडे जी काही व्यवस्था झालेली आहे सरकारमध्ये त्याच्यावरच माझा विश्वास नसेल तर केंद्राला मोठं काम तरी काय होतं. म्हणजे महाविकास आघाडी सरकार जेव्हा इथे होतं म्हणजे दुसऱ्या विचारधारेचं होतं, केंद्र सरकारचा जो पक्ष आहे त्याच्या दुसऱ्या उलट विचारधारेचं होतं, तेव्हा इथे येत होती. म्हणजे जेव्हा इथे शिवसेना सत्तेत होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत महाविकास आघाडीमध्ये होते, तेव्हा तीच कंपनी महाराष्ट्रात येत होती. इतकी मोठी गुंतवणूक फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतरही राज्य त्या रेसमध्ये होते. त्यामध्ये कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश याही राज्यांची नावे बीट करून त्याच्यानंतर महाराष्ट्र नंबरवर झालं. तुम्ही आता जे गेले काही दिवसात म्हणजे मे 24च्या आसपास त्यांची तिथे व्हिजिट झाली, 6 जूनला एक बैठक झाली, मग देशाच्या तिथे दिल्लीत भेटून आले. महाराष्ट्रामध्ये जी काही आपल्याकडे आपलं जे टेक्निकल एक्सपर्टीज असेल, फायनान्शियल आपण सबसिडी देत होतो, जो काही पूर्ण एन्व्हायरमेंट देत होतो, इकोसिस्टमकडे देत होतो, ती नंबर 1 ची होती. आणि हे त्यांनी पण मागणी केली, त्यांच्या टीमसोबत मी पण भेटलेलो. आणि परत मी त्या कंपनीला ह्या राजकारण केलं नाही, त्यांनी आपल्या देशात चांगला उद्योग आणलेला आहे, त्यांना मी शुभेच्छा देतोच. अशा गोष्टी होणं गरजेचं आहे. मी डॅवॉसला पण बोललेलो की नुसतं महाराष्ट्र नाही तर प्रत्येक राज्याने पुढे येणं गरजेचं आहे, खांद्याला देशाला पुढे नेणं गरजेचं आहे. सगळीकडे गुंतवणूक आली पाहिजे, तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना सगळीकडे नोकऱ्या रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. पण माझा आक्षेप याच गोष्टीवर आहे, एकाच गोष्टीवर आहे की जी कंपनी महाराष्ट्रात येणं ठरलेली एका महिन्यात काय बिघडलं किंवा सरकारने काय कमी केलं हे सरकारने उत्तर देणं गरजेचं आहे की आम्ही काय कमी केलं या राज्याने की ते इथे येऊ इच्छितो. आणि सगळ्या राज्यात पलीकडे जाऊन फक्त गुजरातमध्ये जाणं मात्र तिथे काय कंडिशन ॲटमॉस्फिअर आहे काय हे मला आपल्या सध्याच्या जे काही व्यवस्था
व्यवस्था त्यांनी सांगावं. आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की दुःख या गोष्टीचं की महाराष्ट्रात ह्याच्यातून मोठा फटका बसतो. Aditya, of course, we are already worked, and so is everyone who worked on this project. Do you see it as a big blow for the state of Maharashtra? And should there be serious lessons learned now moving forward? Clearly, there is some amount of concern as far as this current government is concerned, and the manner in which it is behaving, that is not giving that confidence to industries to come in Maharashtra. I think it is a big blow for Maharashtra. We are deeply upset because, as I said, I'm happy that the investment is coming into our country. I've always maintained this that whichever state an investment goes into, I'm happy for the country because the local youth there get employment, our country moves ahead. But for an investment that was confirmed to come into Maharashtra, we've had multiple meetings. The current dispensation and the chief minister also tweeted on 26 or 27 July that they will be going ahead with this project. Desai sir and I have worked closely with the entire teams. The teams had adjudged Maharashtra as number 1 for this ecosystem for semiconductor chips, and the allied industries, almost 160 allied industries that were coming into this. However, I personally believe that the conduct of this current unconstitutional dispensation, be it some of the MLAs firing the weapons, someone threatening someone beating up a contractor, someone just using rowdy language, this is not something that is worthy and dignified for any government. I believe that this is a big loss for Maharashtra. I hope that investments like at least Airbus and many more come into Maharashtra, and that is the only hope that we have. अधिकारी हे सरकार ज्या सत्तेत आहे तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मुंबईसाठी एक नाटक आहे का? याआधी देखील असे भाजप सत्तेत असताना बरेच प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले होते. आता देखील हीच परिस्थिती नाही, झालं असं की स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके एवढंच झालेलं. अजून काय? मुंबई महानगरपालिका म्हणजे तुम्ही बघा, मला वाटतं बाजीगरमध्ये होतं ते हार की जिंकणे वाले को बाजीगर खेळते, आणि ही जर इन्व्हेस्टमेंट घेतली तर जितके हारणे वाले को खोके सरकार खेळते, असं ते झालं. सो आमची जी काल प्रकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होती त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की इतक्या दिवस आहेत इतके वर्ष मुंबईकर मराठी माणूस असं बोललं जातं, परंतु हे मुंबईकर पण हे मराठी माणूस दूर का फेकले गेले मुंबईच्या बाहेर याचं उत्तर त्याला कुठचाही आरोप केला ते राजकारणातच व्यस्त आहे. आणि आज मी हेच बोलतो की कधी ना कधीतरी त्यांनी विचार करावा की ज्या खुर्चीवर बसलेलं ते तिथे थोडं राजकारण बाजूला ठेवून, थोडं आरोप मागे ठेवून, जे आमच्यासोबत गद्दारी केले ते पण थोडं बाजूला ठेवून आता तरी प्रशासनावर आणि कामावर थोडं लक्ष दिलं तर महाराष्ट्र थोडं आवू शकेल. कारण त्यांचं कुठेही अंकुश दिसत नाही. आपण बघा जे काही चाललंय या राज्यात आणि आपल्याच आपण बातम्या येतात. तर मला वाटतं आज सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की या सरकारने ह्या इन्व्हेस्टमेंटवर लक्ष का नाही दिलं. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येत होती, त्याच्याकडे दुर्लक्ष का केलं आणि ते जाऊ का दिलं, हाच एक प्रश्न आहे. विरोधक असा आरोप करतात की जे प्रकल्प येत आहेत त्यांना देखील आपण विरोध करता, म्हणजे जसं की नाना मला वाटतं एक स्पष्ट झालेलं आहे, त्याबद्दल भूमिका मी स्पष्ट त्यावर मांडलेली आहे. तिथे रत्नागिरी जेव्हा जाईल तिथे पण मांडली. पण आज मी फॉक्सकॉन आणि वेदांताबद्दलच बोलू, कारण महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जी इन्व्हेस्टमेंट पूर्ण कॉम्प्युटराइज झालेली आहे महाराष्ट्रात, ती इथून पळवण्यात त्यांचे यश किती मोठे आहे हे आपल्याला दिसलेलं आहे. आणि ते का म्हणून पळवलेलं आहे हा मोठा प्रश्न आहे. So my last question from being the front runner for this project to being the only choice and then completely losing that. So there is some amount of significant work done by the previous government that really brought it to that level. That's what. Yes, of course, we worked with those teams very closely. We with Mr. Agarwal, we with the entire team, the consultants. We showed them the locations. We had shown them across Maharashtra. We said whenever investment is coming into a state, we don't give them an option that you go here or there. They choose and we provide the facilities, and we provide the talent pool coming from our state. The problem here lies that after everything was done, even the current dispensation tweeted that we are bringing this industry here. How well have they managed to push this industry away is a matter of great concern and something for fact finding. So जितनी बड़ी इंडस्ट्री महाराष्ट्र में आती थी, ऐसा क्या हुआ कि एंड वक्त पर वो गुजरात चली? ये महाराष्ट्र के लिए हमारे लिए दुख की बात है कि इतनी बड़ी इन्वेस्टमेंट जो है एक दूसरे राज्य में गई है. कंपनी को और उस राज्य को शुभेच्छाएं देता हूँ. उनका कोई इसमें दोष शायद नहीं है क्योंकि उन्होंने जो भी करना था उनकी स्टेट के प्रति उन्होंने किया. लेकिन यही बात कहती है कि जो इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में 100% आने वाली थी, जो इन्वेस्टमेंट यहाँ और 160 से 200 कंपनियां लाने वाली थी, लगभग 1 लाख रोजगार की संधियां उपलब्ध करने वाली थी,
तो ऐसी इन्वेस्टमेंट ये जो कोई व्यवस्था है, वैसे सरकार नहीं मानता कि ये अनकॉन्स्टिट्यूशनल है, लेकिन ऐसी सरकार ऐसी इन्वेस्टमेंट को भगा कैसे सकती है, ये तो एक फैक्ट फाइंडिंग की बात है। क्या लगता है कि ये कारण है फिलहाल जो राष्ट्रीय परिस्थिति मुझे लगता है महाराष्ट्र इसके पीछे एक ही कारण है कि जो अभी व्यवस्था है वो सिर्फ राजनीति में लगी हुई है, जुड़ी हुई है और घूम रही है कि काम कुछ हो रहा है। अभी जे दसरा मेळावा इसका होता इस पर काफी मला वाटतं चर्चा आज आपण ह्या महत्त्वाची गोष्ट बोलले तर अजूनही मी सांगतो तुम्हाला, आज परत आम्ही इथे एवढ्यासाठी बसलेलो आहे. राजकारण बोलायचं आहे तर मी शिवसमाज यात्रेत बोलतो, मी आता पण बोलू शकतो, पण हा विषय राजकारणाचा नाही, हा विषय आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण बेरोजगारांच्या तरुण लोकांचा ज्यांना आपला रोजगार गरजेचा आहे, महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राचं भवितव्य गरजेचं आहे. आपण जर विचार कराल तर ही एकच इंडस्ट्री नाही आहे, मी परत सांगेन, यासोबत 160 ते 170 अलाइड इंडस्ट्रीज, अँसिलरी इंडस्ट्रीज येणार होत्या. या एका कंपनीमधून 70,000 ते 1 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इतर 160 मधून तुम्ही किती रोजगार उपलब्ध होणार आहे ते तुम्ही विचार करा. ही गुंतवणूक महाराष्ट्रातून जाणं ही किती धोकादायक आहे आपल्यासाठी हा विचार. एक वारंवार